नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मलेशिया देशातल्या पेनांग या गावाला आम्ही पोचलो तेव्हा सकाळचे 10-10:30 वाजले होते. घरून सकाळी 5 वाजता निघाल्याने प्रवासाचा शीण वगैरे येण्याचे खरे म्हणजे काही कारण नव्हते. पण मला केव्हा एकदा हॉटेलवर पोचतो असे झाले होते. आम्हाला न्यायला जी गाडी आली होती त्याचा चालक मात्र आम्ही जाता जाता रस्त्यावर असलेल्या काही जागा बघितल्याच पाहिजेत असा सारखा आग्रह करत होता. शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडून स्नेक टेम्पलमधले अस्ताव्यस्त पडलेले सर्प बघण्यात आणि जॉर्जटाऊनमध्ये फेरफटका मारण्यात आम्ही 2 ते 3 तास माझ्या मताने अगदी वाया घालवले. आमचे हॉटेल पेनांग बेटाच्या उत्तरेला असलेल्या किनाऱ्यावर होते, त्यामुळे बेटाला संपूर्ण वळसा घालण्यामध्ये आणखी वेळ गेला. फिरंगी बीचवरच्या आमच्या हॉटेलमध्ये शेवटी आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. स्वागत कक्षावर पोचल्यावर हे लक्षात आले की चेक इनची वेळ दुपारी 1चीच आहे. आमचा चालक आम्हाला उशीर व्हावा याचा प्रामाणिक प्रयत्न का करत होता यातले इंगित तेव्हा आमच्या लक्षात आले. आमच्या खोलीत शिरताना माझ्या डोक्यात असे विचार होते की आता जरा वेळ लोळावे व मग जेवण करण्याचा विचार करावा. पण मी खोलीचे दार उघडले आणि समोर जे काही दिसले ते बघितल्यावर हातातली बॅग खाली ठेवायचीही विसरलो. माझ्या हॉटेलमधल्या खोलीच्या उत्तर दिशेला भिंतीऐवजी एक संपूर्ण काचेची खिडकीच होती. त्या खिडकीतून जे दृश्य दिसत होते ते एखाद्या पिक्चर पोस्टकार्डवर असते तसे सुंदर होते. इतके सुंदर दृश्य मी आत्तापर्यंत हॉटेलमधल्या खोलीतून कधीच बघितलेले नव्हते. पेनांगचा फिरंगी किनारा इतका नयन मनोहर असेल असे मला कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. आधीचे सर्व विचार बाजूला सारून मी घाईघाईने कपडे बदलले आणि फ्लिपफ्लॉप्स पायात चढवत बीचकडे पळालोच. थोडीशी लालसर छटा असलेला वाळूचा एक स्वच्छ पट्टा, त्याच्या मागे पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या लाटा आणि त्यामागे लाटांच्यावर डुलणारी एक अथांग निळाई बघून माझे मन अक्षरशः हरखून गेले. उजव्या बाजूला नजरेच्या टप्प्यापर्यंत हाच वाळूचा पट्टा असाच पसरलेला होता. डाव्या बाजूला गालबोट लावावे तसे काही खडक पाण्यात थोडेसे आतपर्यंत गेले होते. त्यांच्या मागे एक हिरव्यागार वृक्षराईने नटलेली टेकड्यांची रांग पार क्षितिजापर्यंत पोचल्यासारखी वाटत होती. ही टेकड्यांची रांग सूर्य डोक्यावर होता तरी निळसर हिरवी आणि थोडीशी धूसर वाटत होती. सर्वसाधारणपणे समुद्रकिनारा म्हटला की त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, भेळेचे पेकून दिलेले कागद आणि शहाळ्यांची टरफले यांनी तो घाण केलेला असलाच पाहिजे या आतापर्यंतच्या माझ्या समजुतीला तडा गेला होता. एवढा मोठा किनारा इतका स्वच्छ कसा असे मला सारखे वाटत राहिले. पुढचे 2-3 दिवस या किनाऱ्यावर मनमुराद भटकलो तेव्हा पेनांगच्या या सहलीचे अगदी चीज झाल्यासारखे वाटले. कधीही सहलीला जाण्याचा काही बेत ठरवायचा असला तरी माझी पहिली आवड समुद्र किनाऱ्यावर जाण्याचीच असते. पण पेनांगच्या फिरंगी बीचसारखे किनारे फार थोडेच. बालीला जायचे ठरल्यावर मी नेटवर बराच शोध घेऊन तिथला कोटा किनारा पर्यटकांमध्ये बराच प्रसिद्ध असल्याचे शोधून काढले. हा किनारा आहे खूपच विशाल आणि समुद्र पण अतिशय शांत वाटतो. पण मला तरी हा किनारा मुंबईच्या चौपाटीसारखाच वाटला. बीचच्या मागचा मोठा रस्ता व त्यावरची दुकाने हे सगळे चौपाटीचीच आठवण करून देतात. बालीला मला खरा आवडला तो उलवाटूच्या मंदिरातून दिसणारा भव्य देखावा. सर्व बाजूनी 2 ते 3 हजार फूट खाली सरळ रेषेत तुटलेला कडा व त्याच्या खाली खडकाळ किनाऱ्यावर आघात करून फुटणाऱ्या व फेसाळणाऱ्या भव्य लाटा तुमच्या नजरेचे पारणे फेडतात. या मंदिरातून आसपास बघितले की आपण हवेत तरंगत आहोत असेच वाटायला लागते. या किनाऱ्यावर पण काही धाडसी पर्यटक सर्फिंग करतात म्हणे. भारतातल्या किंवा दक्षिण पूर्व एशियामधल्या कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर सहल करताना हवा दमट आणि उष्णच असते.
त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाताना गरम कोट घालून कधी जावे लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण सॅन फ्रान्सिस्को जवळच्या पॅसिफिका किनाऱ्यावर जाताना मात्र गरम कोटाबरोबर कानटोपी मफलर सुद्धा वापरावे लागले. कॅलिफोर्नियाच्या पश्चिम किनाऱ्याला लागून कॅलिफोर्निया एक हा एक मोठा निसर्गरम्य रस्ता जातो. या रस्त्याच्या जवळच पॅसिफिका हे गाव व हा समुद्र किनारा आहे. कोकण किनारा किंवा कर्नाटकमधील किनारपट्टी यासारख्या टेकड्यांच्या रांगा अगदी किनाऱ्यापर्यंत येत असल्याने हा संपूर्ण परिसर फारच निसर्गरम्य आहे. पण अतिशय बोचरे थंड वारे सतत वाहत असल्याने त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करतच इथे थांबावे लागते. या किनाऱ्यावरून समुद्रात बरेच आतपर्यंत जाण्यासाठी एक जेट्टी पण बांधलेली आहे. त्यावरून आम्ही चालत जाऊन टोकाला उभे राहिलो. खोल समुद्रात बोटीवर उभे राहण्यासारखेच हे होते. तेथून किनाऱ्याकडे नजर टाकल्यावर आपल्यापासून लांब जाऊन फुटणाऱ्या लाटा बघणे हा मला तर एक अभूतपूर्व असा अनुभव वाटला होता. काही वेळा मात्र एखादा किनारा माझी निराशा करतो. गोव्यातल्या विशेषतः पणजीजवळच्या काही किनाऱ्यांनी अशीच माझी निराशा केली होती. दोनापावला आणि मिरामार हे दोन किनारे तर पणजी शहरातच असल्याने मुंबईची चौपाटी किंवा चेन्नईचा मरीना यापेक्षा फारसे निराळे वाटत नाहीत. कळंगूट, वाघातोर किंवा कोळवा हे किनारे सृष्टीसौंदर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. पण ते माणसाने इतके लगडलेले असतात की त्यावर मनमुराद असे भटकताच येत नाही. टॅटू काढणारे, पॅरासेलिंग, मसाज करणारे असे अनेक प्रकारचे लोक तिथे आपला धंदा करत असतात. त्याच्यातच किनाऱ्याच्या एका भागावर आडवे पहुडता येईल अशा आराम खुर्च्या टाकून त्या खुर्च्यावरच झोपून आपली कातडी राबविणाऱ्या नाना प्रकारची खाद्यपुरे पुरवणाऱ्या झोपड्या दर 100-200 फुटावर दिसतात. कमीत कमी कपडे घालून या आराम खुर्च्यावर पडलेल्या गौरांगना व ते दृष्ट पाहण्यासाठी फिरणारे आंबट शौकी यांच्या भाऊगर्दीत किनाऱ्याचे सृष्टी सौंदर्य कुठेतरी हरवूनच जाते. त्या मनाने मडगाव जवळचे किंवा दक्षिण गोव्यातले समुद्रकिनारे हे माणसांनी थोडे कमी गजबजलेले वाटतात. त्यामुळे यांच्यावर फिरणे शक्य होते. हे जरी खरं असलं तरी काही किनारे मनात ठसतात. पाँडिचेरीचा फ्रेंच टाऊन जवळचा किनारा किंवा महाबलीपुरमचा किनारा हे मला असेच आवडलेले किनारे आहेत. पण मला सर्वात जो किनारा आवडतो तो तर महाराष्ट्रात म्हणजे अर्थातच कोकणात आहे. दापोली गावातून पश्चिमेकडे आसूत किंवा हर्णे बंदराकडे जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्याने 12-15 किलोमीटर गेल्यावर डावीकडे मुरुडचा फाटा लागतो. इथे मी प्रथम गेलो होतो तेव्हा या फाट्यावर पळस पांगाऱ्याची झाडे इतकी मस्त फुलली होती की त्यांच्या केशरी लाल फुल्यांच्याकडे मी बघतच राहिलो. या फाट्यावरून पुढे गेले की एक रस्ता खाली मुरुड गावात जातो, तर दुसरा थोड्याशा चढणीच्या रस्त्याने पुढे गेले की डावीकडे डोंगरी आणि उजवीकडे गर्दझाडी याशिवाय काही दिसत नाही. पण ऐकूयाला लागतो एक धीर गंभीर आवाज, एखाद्या ब्रह्मवृंदाने मंत्रपठण केल्यासारखा. समुद्राची गाज मग काही आपली पाठ सोडत नाही. तसेच थोडे पुढे गेले की झाडी एकदमच संपतेच आणि नजरेत येतो एक विशाल किनारा. मऊ रुपेरी वाळू, फेसाळणाऱ्या लाटा आणि अरबी समुद्राचे अथांग पाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करते. या किनाऱ्याच्या अगदी समोर 2 मोठी छान हॉटेल्स आहेत. समुद्राकडच्या बाजूला असलेल्या बाल्कनीत एखाद्या आराम खुर्चीत बसून ती धीरगंभीर गाज ऐकत एखादे पुस्तक वाचण्याची मजा काही औरच आहे. सकाळ झाली की उठून या कर्द्याच्या किनाऱ्यावर मनमुराद भटकावे. सीगल पक्षाचे मोठे थवे तुमच्या डोक्यावरून फिरतात ते बघावे. शंख, शिंपले किंवा स्टारफिश उचलून हातात घ्यावे किंवा बोटीतून डॉल्फिन मासे बघायला जावे. वेळ त्या किनाऱ्यावरच्या रुपेरीवाळूसारखाच हातातून निसटत जातो. खरे तर हर्णई गाव ते लाडघर या सबंध प्रदेशावर पसरलेला हा एक समुद्रकिनारा आहे. परंतु याचे तिथे असलेल्या गावाच्या नावाप्रमाणे छोटे छोटे भाग पडलेले आहेत. त्यामुळे हर्णईपासून सुरुवात केली तर हर्णई, मग पाळंदे, मग मुरुड, मग लाडघर असे याचे भाग पडतात. प्रत्येक भागातला बीच किंवा समुद्रकिनारा याची मजा काही अवर्णनीय आहे हे खरे. असं पुष्कळदा होतं की आपण अगदी ठरवून आज समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सूर्यास्त बघायचा
असं आपण ठरवतो आणि जातो सुद्धा. पण तिथे गेल्यावर पश्चिम क्षितिजावर इतके ढग असतात की तो सूर्यास्त दिसतच नाही. परंतु नुकतंच आम्ही दापोलीजवळच्या पाळंदे गावातल्या बीचवर गेलो होतो आणि तिथे पश्चिमेचं क्षितिज हे पूर्णपणे स्वच्छ, म्हणजे एकही ढग नसलेला असं असल्याने आम्हाला सूर्यास्ताचा देखावा मोठा सुंदर बघायला मिळाला. आणि खरं सांगायचं तर हा सूर्यास्त जिथे समुद्र शेकडो मैल दूर आहे अशा कच्छच्या रणात बघितलेल्या सूर्यास्ताची आठवण करून देणारा होता, हे मात्र खरं. या पाळंदे बीचवरून एक रस्ता बाजूच्या डोंगरावर चढतो. या रस्त्याने जवळजवळ 25-30 किलोमीटर गेलं की आंजर्ल्याच्या खाडीवरचा पूल लागतो. पूल क्रॉस करून पुढे गेलं की आणखीन असाच अगदी डोंगराळ भागातून जाणारा रस्ता आहे. हा रस्ता पार करून आपण अगदी कड्याच्या टोकाशी गेलो की आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर ही मोठं निसर्गरम्य आहे आणि जागासुद्धा इतकी सुंदर आहे की तिथे तुम्हाला थांबावं असं वाटतं. समोर समुद्राचा किनारा, त्याच्यावरच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि सूर्यास्त हे सगळं अतिशय अवर्णनीय आहे. हे दृश्य नुकतंच बघितलेलं असल्यामुळे माझ्या मनावर मोठं ठसलं आहे. ही गोष्ट तितकीच खरी आहे. कोकणातले इतर काही किनारेसुद्धा असेच मोठे सुंदर आहेत, पण प्रत्येकाचा साज आणि बाज हा स्वतंत्र आहे. मालवणला सिंधुदुर्गाकडे बोटीतून जाताना जर मागे वळून पाहिले तर अर्धचंद्राकृती आकाराचा एक मोठा किनारा दिसतो. तारकर्लीचा किनारासुद्धा असाच मोठा सुंदर आहे. या किनाऱ्यावरून संध्याकाळी सिंधुदुर्गाच्या मागे जात जात मावळणारा सूर्य बघणे म्हणजे नयनांचे पारणे फेडण्यासारखे आहे. गुजरातमधला द्वारकेचा किनारा फारसा उल्लेखनीय नसला तरी सोमनाथचं मंदिर जिथे उभं आहे ते प्रभासपट्टण गाव मात्र लक्षात राहण्यासारखं आहे. हे मंदिर समुद्रात असं खोलवर आत घुसल्यासारखं वाटतं आणि तिथे उभं राहून समुद्राकडे बघणं हा एक मोठा लक्षात ठेवण्यासारखा अनुभव आहे असं मला वाटतं. गोव्याच्या आणि कारवारच्याही दक्षिणेला काही अप्रतिम सुंदर समुद्रकिनारे आहेत. या किनाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काशीद किंवा मुरुड यासारखे व्यापारीकरण अजून झालेले नाही. त्यामुळे प्राकृतिक निसर्ग सौंदर्य भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. गोकर्ण महाबळेश्वर हा या किनारपट्टीचा सर्वात उत्तरेकडे असलेला किनारा. याच्या शेजारी असलेल्या खडकांच्या रांगांनी अतिशय रमणीय दिसतो. गोव्याप्रमाणेच येथे परदेशी पाहुणे बरेच येताना दिसतात. ओम किनाऱ्याच्या दक्षिणेला असलेला मरवंथी किनारा मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किनाऱ्याला लागूनच सुपर्णिका नदी वाहते. रस्त्याच्या एका बाजूला मरवंथी किनाऱ्याजवळच्या खुल्या समुद्रातले खारे पाणी, तर दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याची सुपर्णिका नदी. असे सहसा कुठेही न आढळणारे चित्र इथे आपल्याला दिसते. मरवंथी किनाऱ्याच्या दक्षिणेला ट्रासी हा किनारा आहे. इथली माडाची झाडे, हिरवळ आणि रुपेरी वाळू यांनी हा किनारा अतिशय निसर्गरम्य वाटतो. याच्या दक्षिणेला सोमेश्वरचा समुद्रकिनारा आहे. या सोमेश्वर समुद्रकिनाऱ्यालगतच बैंदूर नावाची एक टेकडी आहे. या टेकडीवरनं खाली बघितले घनदाट वृक्षराजी आणि त्याच्या मागेच सतत गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा दिसतात. सोमेश्वरचा किनारा जो आहे तो समुद्र स्नान किंवा नुसतेच डुंबणे यासाठी सर्वात सुरक्षित आहे असं मानलं जातं. याचा उतार इतका कमी आहे की समुद्राच्या आतपर्यंत बिनधास्त जाता येतं. मुर्डेश्वरचा किनारा ह्या भागातला मोठा प्रसिद्ध किनारा आहे. या किनाऱ्याजवळ एक शंकराचं देऊळ व गोपूर आहे. शेजारील टेकडीवर आता एक शंकराची एक भली थोरली मूर्ती उभारलेली आहे. हे सगळे समुद्रकिनारे अत्यंत रमणीय व निसर्ग सौंदर्य असलेले असल्यामुळे माझे खूपच आवडते आहेत. कवी कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत म्हणून एक कविता आहे.
या कवितेत कोलंबस मोठ्या गर्वाने म्हणतो, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. परंतु मला तर या कोलंबसाला सारखं सांगावंसं वाटतं की हो रे हो बाबा, किनारा नक्कीच मला मला पामराला. बरं आहे मित्रांनो, भेटूया परत थोड्या दिवसांनी. नमस्कार.